कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विदे बापूंचं बघ काय चाललंय. बापू काय चाललंय तुमचं? अभ्या, कसं सांगू तुला, लय गुणी पोराने जन्म घेतलाय बघ तुझ्या पोटी. त्यानं स्वतःच्या हाताने आई बापाचे चित्र काढले आणि इथं देवाऱ्यात आणून ठेवले. आणि मला म्हणतोय कसा, बापू देव कसा तुमची काळजी घेतो तशी हे माझी काळजी घेतात, मग मी यांचं चित्र देवाऱ्यातच ठेवणार. अप्प्या, मला वाटतं अमोलला सगळं खरं खरं सांगायची वेळ आली. अगं त्या लेकराच्या भावनेची किती दिवस खेळणार आहे आपण. बापू मी हे सगळं मुद्दाम करते का? कळतंय मला अप्प्या, पण त्या अमोलकडे बघितलं ना की जीव तिळतिळ तुटतो माझा. मी अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण घेऊन गेले होते ना. अर्जुनला बोलवायचं होतं, ठरलं होतं की नाही. पेरणी घेऊन गेले होते. रुपाली ताईंनी साधं मला घरातही येऊ दिलं नाही बापू. नाही आता साखरपुडा पण झालाय त्यांचा. नाही म्हणजे आपण सांगूयात सगळं खरं, पण त्याने अर्जुन दादांना त्रास होणार असेल तर? मोना अगं कसा त्रास होईल, दाजींना पण पोराची ओढ असणारच आहे की. ती ओढ असती तर निदान एकदा तरी भेटले असते ना. मीच सांगितलं होतं भेटू नकोस म्हणून. अगं त्याचे 7 वर्ष झालं, तू त्याला काहीतरी खोटं सांगून बाबांपासून लांब ठेवले, पण आता त्याला बाबा सोडून दुसरं काही दिसेनाच ग. सारखं बाबांबद्दल विचारत असतो, बाबांना शोधायचं आहे म्हणत असतो. दिप्या मी कसं सांगू. हे बघा, खरं तर अमोल अर्जुनला ओळखतो, फक्त बाबा म्हणून नाही. काय अप्प्या, काय सांगतेस तू? हो बापू, हे खरंय. आपला अमोल ज्या समर कॅम्पला जात होता आणि घरी आल्यानंतर त्याच्या मास्टरांचं कौतुक करत होता, सतत मास्टरांबद्दल बोलत होता. ते मास्टर म्हणजे अर्जुन. अगं म्हणजे अर्जुनला माहितीये आणि अर्जुनला नाही माहिती अमोलबद्दल, नाही तर तो असं वागलाच नसता ना बापू. असं म्हणजे त्यांनी साखरपुडा केला नसता असं का? हो, नसताच केला साखरपुडा. तुम्हाला खरंच काय कळत नाही. आणि तुम्ही असं कसा विचार करता बरं? त्यांना सगळं माहित असून त्यांनी हा निर्णय नाही घेतला, हे कशावरून? नाही मोना, अर्जुन असं कधीच नाही करणार. एवढं तर मी त्याला ओळखते आता. पण मला तर असंच वाटतंय. आता तुम्हाला मान्य नाही करायचं ही वेगळी गोष्ट आहे. तसं नाही म्हणा, आम्ही अर्जुनला चांगलं ओळखतो. पण बापू, अहो एवढे वर्ष बापापासून लांब राहिलेलं पोरगं जेव्हा बापाला भेटेल तेव्हा काय होईल माहितीये का तुम्हाला? आणि समजा तुम्ही भेटला तुमच्या दाजींना आणि त्यांना लळा लागला तर? आणि त्याने आईऐवजी बापासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, मॅडमनी तुमच्यासाठी पेरणी आणली. चिंचुके, आत्ता आपण इथं कशाला आलोय? सॉरी साहेब. सगळी तयारी झाली? हो सर, सगळं रेडी आहे. मॅडम येतील आता, मीटिंगला सुरुवात करूयात आपण. येस सर. मॅडम बस प्लीज. मॅडम मीटिंगला सुरुवात करूयात. हो, थँक्यू मॅडम. मॅडम, आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टी सातव नावाचा व्यक्ती आहे जो पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेट चालवतोय. तर मॅडम, मॉन्टी सातवविषयी आपण मागेही ऐकलं होतं. बिल्डर्सच्या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. बर. एक्झॅक्टली काय तोंडे, म्हणजे हिस्ट्री शीटर आहे हा. याच्यावर छोटे मोठे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे 2-4 हाफ मर्डरच्या केसेस आहेत. भाडोत्री गुंड म्हणून काम करायचं, पण आता फुल टाइम हा व्यवसाय करतो. म्हणजे खूप डेंजर माणूस आहे. एकदम मुरलेला. म्हणजे मुख्य पुरावे आम्ही गोळा करूच, पण जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मॉन्टीचे पुण्यामध्ये कल्याणी नगर, वाकड, हिंजेवाडी आणि कोरेगाव येथे असे 2, 4, 3, 1 याप्रमाणे अड्डे आहेत.
आणि इथून तो पूर्ण पुण्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन करतो. तर मॅडम ह्याला सबूळ नष्ट करायचं असेल ना तर त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी दाट टाकणं गरजेचं आहे. हो, पण मग त्यांनी स्वतःची सुरक्षेची व्यवस्था केलीच असणार ना. नक्कीच मॅडम. म्हणजे त्याच्या प्रत्येक अड्ड्यावर त्यांनी गार्ड्स नेमलेले आहेत आणि आमचा असा अंदाज आहे की त्यांच्याकडे बेसिक वेपन्स असतील, म्हणजे जसं गावठी कट्टे असं. हे ऑपरेशन खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे. नक्कीच मॅडम. म्हणजे जेवढं वाटतंय तेवढं सोपं ऑपरेशन नाहीये, पण महाराष्ट्र पोलिसांसाठी अशक्य असं काहीच नाही. फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चिंचुके, थँक्यू. मॅडम, ही मॉन्टी सातवची हिस्ट्री फाईल आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावर पूर्वी धाड टाकली होती. तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्त स्मार्ट आणि जास्त हुशार आहे. म्हणजे आम्ही त्याच्या एका अड्ड्यावरून दुसऱ्या अड्ड्यावर पोहोचेपर्यंत तिकडे काहीच राहिलं नव्हतं. त्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर एकाच वेळी धाड टाकायची असेल ना तर मला जास्त पोलीस फोर्सची गरज लागेल. अर्थात. आणि अजून एक, हे मिशन आपण जरा सिक्रेटच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेवढे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याशिवाय कोणालाच याची कानोकानही खबर लागतं कामा नये. येस मॅडम. आणि तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला आमच्याकडनं कुठलीही मदत लागली तर ती तुम्हाला मिळणार, हा माझा शब्द. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, ही केस तुमची आहे आणि तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडाल याची पूर्णपणे कल्पना आहे. माझा ठाम विश्वास आहे तुमच्यावर, आणि फक्त तुमच्यावरच नाही, सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांवर. फक्त सगळ्यांनी सांभाळून हे मिशन कंप्लीट करा. जीवाला जपा. अर्जुन आहे म्हणून एवढी काळजी का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. बोला, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष. सिनियर आहात तुम्ही, हो ना? आणि तुमचं कसं लग्न? माहेरचं नाव काय? श्रेया श्रीकांत मठपती. आणि माझं लव्ह मॅरेज झालं. आणि सासरचं नाव? श्रेया गणेश बरोडगी. आणि कुठे जमलं तुमचं? म्हणजे आम्ही एका एरियामध्ये राहत होतो, ओळख झाली, मग हळूहळू मग आमचं रिलेशनशिपमध्ये रूपांतर झालं. हळूहळू? हो. आम्ही जवळ कितवीत असताना हे हळूहळू? 10वीत हळूहळू झालं सगळं, हो ना? घरी कळलं नाही? लगेच नाही कळालं, पण नंतर आम्ही 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. मग कळालं, घरी कळालं. कसं थोडं. कळलं? म्हणजे आम्ही भेटायचो ते असं बाहेरून कळालं होतं, वडिलांना कळालं होतं. मग नंतर मी एक्सेप्ट केले, पण घरातनं नकार दिले होते मला, पण म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं. कुठे? हाती दरदडायला लागलाय माझ्या आता. कुठे गेला पळून? पुण्याला. सोलापूरवरून पुण्याला गेले. घरी माहीत नव्हतं? त्यांच्या घरी, तुमच्या घरी, कोणाच्याच घरी माहिती नाही? मग रागावले असतील सगळे. हो, खूप. मग घरी कळवलं कसं? कळवलं नाही, डायरेक्ट लग्न करून आलो. मग काय प्रतिक्रिया घरच्यांची? थोडंसं रागवलंय, पण नंतर एक्सेप्ट केलं. आणि आई वडील थोड्या दिवस बोलले नाहीत माझ्यासोबत, की 8 महिने थोडं रागात होते. राग निवळल्यानंतर ना मग बोलायला लागले. नमस्कार. माझं माहेरचं नाव नम्रता अनिल बसुदे आणि सासरचं नाव नम्रता सुनील भित्री. जमलं कसं? आमचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे. ॲक्च्युली कसं काय? कितवीत? मी डिप्लोमा 3rd इयरमध्ये होते तेव्हा मग आम्ही लॉकडाऊन नंतर असं बोलत होतो. पण भेट कशी झाली? ते आमचे रिलेटिव्ह आहेत. अच्छा, ओळखीतले? हो, ओळखीतले. बोलता बोलता मग असं रिलेशनशिपमध्ये आलो. मग त्याच्यानंतर आमच्या घरात कळालं. कळलं कसं? त्यांनी बाहेरून कळालेलं त्यांना, म्हणजे रिलेटिव्हमध्ये होते ना, तर पाहुणे असं सांगितलेले. मग त्याच्यानंतर कळाल्यावर मग थोड्या दिवस बोलणं बंद होतं. मग आम्ही पण पळून जाऊन लग्न केलं. तुम्ही कुठे पळून गेला होता? आम्ही पुण्यामध्ये आळंदी म्हणून एक गाव आहे. आळंदी? अरे माऊलींचं. मग तिथे गेलात? हो. आणि तिथून लग्न करून मग रात्री आम्ही घरी आलतो. परत आले? हो. 1 वाजता? हो, रात्री. घरी माहिती नाही? माहित नव्हतं कोणाला. शोधाशोध? हो, झाली ना, भरपूर शोध झाली. आम्ही गेल्यावर आमच्या मम्मी त्यांच्याकडे कळालं सगळ्यांना. मग घरी आल्यावर आमचे पप्पा काका वगैरे खूप रागात होते.
माझी आजी ॲक्च्युली खूप स्ट्रिक्ट आहे. मग त्यांच्या भीतीने आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आता किती वर्ष झाली? आता 2 वर्ष झाली. आता दोन्ही घरं बोलतात? हो हो सगळं. तुम्ही तुमच्या हातात जर लाडू दिले असते ना आता, तर 10 लाडू वळून झाले असते. एवढे हात करताय. आमच्या पप्पा त्यांनी अट ठेवली की तुम्ही परत एकदा लग्न करून द्या, आम्ही कन्यादान करतो म्हणून. मग परत एकदा लग्न झालं. 2दा लग्न झालंय. नमस्कार. तुमचं माझं माहेरचं नाव उर्वशी बलभीम जाधव आणि सासरचं उर्वशी सूरज पाटील. माहेर तुळजापूरचं, सासर सोलापूरचं. अरे वा, माझं पण लव्ह मॅरेज आहे. व्हेरी गुड. कसं काय? आमची भेट झाली होती, मग तिथून चालू झालं सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टर कसे वागतात तुमच्याबरोबर? छानच. छान. तुमचे? छान आहे. हो खूप छान. खूप छान. छान. आणि तुम्ही कसे वागता त्यांच्याबरोबर? हा? बघा, ऍक्च्युली ते पण माझे रिलेटिव्ह मधलेच माझे मामा. मी सांगितलं मगाशी, तर मला होती भीती की लग्न वगैरे कसं एवढ्या लवकर काय. तर आमच्या दोघांचं बोलणं झालं लग्नाआधी. तर ते म्हणले काही काळजी करू नको, तुझंच घर आहे, आता पण येते, नंतर पण यायचंच आहे, काय एवढं भ्यायचं, मी आहे सगळं सांभाळून घ्यायला आहे. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे सगळं सांभाळून घेतात आता पण. तुमच्या बाबतीत बाबतीत पण तसंच आहे. काय? स्ट्रिक्ट आहे त्यांनी नाही आहे. म्हणजे त्यांना घरी आल्यावर पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटतं. पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून रागराग करता का? असं का करता? पूर्वी प्रेम होतं तेव्हा कसे वागत होता? नाही, माझं कसं आहे, मी त्यांना प्रत्येक गोष्टीत समजून घेते, मग त्याने घेत नाहीत, त्याने चिडचिड करतात, मग त्यांच्यापेक्षा जास्त चिडचिड मी करते. दोघांमध्ये आवाज कोणाचा मोठा आहे? माझा. सगळ्यांना हो, सगळ्यांना वाटतं, म्हणजे माझ्या आवाजावरून म्हणतात की हिनच भांडणं करते. म्हणजे ग्रुपमध्ये भांडणं झाली आहेत कधी? नाही नाही, कधीच नाही. कॉलेजमध्ये? नाही, कधी. पण मिस्टरांना रोज हे बोलता तुम्ही? त्रास रोज नाही, कधीतरी. हो, हा, काय असाच आहे स्वभाव? हो असंच आहे. आम्ही हॉस्टेलला होतो दोघी. नाही, स्कूलमेट्स आहोत आम्ही दोघी. अच्छा अच्छा, तेव्हापासून तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे? स्कूलमध्ये तेवढं ओळख नव्हती, पण थोडी नंतर डिप्लोमा आल्यावर अजून. त्यांचा कसा आहे स्वभाव? मस्त आहे, शांत आहे. खूप शांत आहे. हा, तुमच्या बाबतीत कसं काय? ते शांत आहेत, मी थोडी राग. ते का शांत आहे? ते आधीपासूनच स्वभाव त्यांचा. हो का? तुमच्या बाबतीत? नाही, आम्ही दोघं पण मस्ती करतो. मस्ती करता? हो. अच्छा. मला पहिला भीती वाटायची की लव्ह मॅरेज आहे म्हणल्यावर घरचे कसे असतील, त्याच्या माहिती नव्हतं. पण कसे आहेत आता ती तिकडची माणसं कशी आहेत सगळी? खूप छान आहेत सगळी समजून घेतात. असं नाही की स्ट्रिक्ट आहेत. छान आहेत. तुमच्याकडे? आमच्याकडे मी खूप रागीट आहे, त्यांनी खूप शांत आहेत. कारण मी खूप किरकिरी करते, त्यांनी खूप समजून घेतात. का किरकिर करता? म्हणजे असं घरी लेट आलं तर, असं म्हणजे जेवले नाही वगैरे तर मी रागवते ना, मग त्यांनी समजून घेऊन शांत पण होतात. ते घरी जेवायला येत नाहीत वेळेवर? वेळेवर येत नाहीत, मार्केट करतात ना सारखं, तर घरी लवकर येत पण त्यांना बाहेरचं जेवायला आवडतं? नाही जेवत, बाहेर पण जेवत नाही, म्हणूनच मी रागवते. नॉर्मल आहे दोघांचा स्वभाव. दोघं अंडरस्टँडिंग आहोत. थोडंफार ते चिडचिड केलं तर मी सॉरी बोलते, लगेच असतं आमचं कॉलवर. पण तरी मगाशी तुम्ही म्हणालात की चिडचिड करतात पण शांत, लाईक पाणी आवाज. तुमच्याकडे आवाज कोणाचा मोठा आहे? माझं. बरं, तुमच्यामध्ये ना काही चुकलं तर पहिली सॉरी हे मिस्टर म्हणतात की तुम्ही? तुम्ही बघताय ना कार्यक्रम मिस्टर? दोघं पण. दोघे पण लगेच सॉरी? नाही, ज्यांची चूक असेल ते आम्ही दोघं पण जरा वेट करतो. असं वाटलं ना, नाही हे खूप चिघळायला लागलंय, वज्राचा काटा आणून ठेवलाय घरात? वेट नाही, वाट बघायची वाट. थोडीफार. खूप चिघळायला लागलं तर पटकन चूक नसली तरी सॉरी तिकडून तरी येते किंवा माझ्याकडून तरी मी बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, काय चाललंय? उठ तिकडून. आणि हे कसले अघोरी प्रकार करतेस माझ्या मुलाच्या पायावर? त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर्स आहेत. तुझे घरगुती उपाय बस कर आता.
जरा पावळाटेस का ग? हा तू काय फालतूगिरी काय करत बसलीस? कोण करते असले फालतू उपाय? देवी आई, अहो हे नाही केलं तर यांचं पाय लवकर कसं बरा होईल? याने ना बरं वाटेल त्यांना. माझ्या गावाकडं. ए मूर्ख आहेस का तू? गावाकडच्या गोष्टी इथे शहरात चालत नाही, हे कळत नाहीये का तुला? एक्झॅक्टली. आणि असले स्टुपिड एक्सपेरिमेंट्स करायला तुला आदित्यच मिळाला का? इडियट. देवी आई, आत्ता मला हे करू द्या ना. अहो यांना लवकर बरं वाटेल त्यांना. माझा अनुभव आहे. 1 मिनिट. हे सगळं तुझे काही करतेस त्याच्याने त्याला बरं वाटतंय असं म्हणायचंय का तुला? म्हणून ओरडत होता का तो? काकू, तू स्वतःला डॉक्टर समजतेस का ग? आदित्य किर्लोस्कर नाव आहे हा त्याचं. आत्ता त्याच्यासाठी ते लाईन उभी राहील डॉक्टरांची. एक 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 मिनिट. काकू, आई, दिशा, हे बघा, तिने मला सांगितल्यानंतर मी इंटरनेटवर व्हिडिओज बघितले. त्यामुळे ती जे काय करते ते माझ्या चांगल्यासाठीच करते. प्लीज. आदित्य, हे बघ, तू ना खूप चांगला आहे सरे. तुला नाही लोकांना ओळखतायत. ए पारू, स्वतःला खूप शहाणी समजतेस ना? खूप अक्कल आहे ना तुला? कुठली डिग्री आहे तुझ्याकडे? MBBS, MD, PHMS? स्टुपिड. हा, आणि आदित्य, तू ना खूप भोळा आहे सरे. या गावाकडच्या मुली कशा असतात ना तुला माहिती नाहीये. मला विचार. मला माहितीये गावाकडच्या मुली कशा असतात ते. हे बघ, हा उपाय करायचा म्हणून आता हात लावेल ती पायाला फक्त, पण नंतर कधी अंगचटीला येईल ना तुला कळणार. काकू, काय बोलतेस? पारू, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत यायचं नाही, कळलं? आई, तू ते घेऊन जा तुझं सगळं. वहिनी, आता हिला बोलून काय उपयोग आहे सांगा? तुम्ही ना ऑलरेडी त्या ड्रायव्हरला आणि हिला डोक्यावर असं चढवून ठेवलंय. त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. दामिनी, बास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता मी केअरफुली लक्ष दिल्यावर मला दिसलं की आपल्या गार्डन मधल्या काही प्लांट्सना कीड लागली आहे. अशाने तर गार्डन मधल्या सगळ्या झाडांना कीड लागेल. याचा अर्थ माई दादा लक्ष देत नाहीयेत का? डोंट वरी सासू मॉम, माझं लक्ष आहे ना. मी आता जाते आणि बाकी प्लांट्सचं पण क्लिनिंग करून घेते. कारण शिल्लक राहिलेले प्लांट्स वाचवायचे असतील तर कीड लागलेली रोपं काढून टाकावी. दॅट्स लाईक माय सासू मॉम. ओके, मी घेते क्लिनिंग करून. आपलं घर असल्यासारखं करते नाही सगळं. जा कर अजून तुझ्या देवी आईची सेवा. वाघाची सेवा वागलेस ना शेवटी. त्यांना आपली काही किंमत नाहीये. त्यांच्यासाठी आपण नोकर आहे, नोकर. गणी, थोबाड फोडी ना. देवी आईंबद्दल एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही मी. वाईटच आहेत त्या. त्यांनी जे काही केले ते सगळं वाईटच केलंय. का अशा वागल्या त्या? गणी, अरे तुला समजतंय का तू कुणाबद्दल बोलतोयस ते? अरे देवी आई आपल्यासाठी देवा समान आहेत. अरे लाज कशी वाटली नाही तुला असं बोलताना? नाही वाटत, आणि त्यांना नाही वाटली असं करताना. चल चल, तुला दाखवतो. गणी, चल तू. गणी, अरे कुठं घेऊन जातोयस? गणी, अरे गणी,
बघ तुझ्या देवी आईनी काय केलं. माझ्या चुकीची शिक्षा या रोपाला कशा पाहिजे. इतर नेहमी देवी आईना फुल देत होती. तायडे आपण गावाकडे होतो तेच बरं होतं. तिथली माणसं चांगली होती. इथं काही बरं वाटत ना. तायडे गावाकडच्या आठवण यायला लागल्या. ओ गॉड, ड्रामा क्वीनला घरातून नोकरीवरून हकलून दिलंय तरी पण मॅडमचा ड्रामा काही थांबत नाही. हिनच उपटलं असणार ते रोपट. हे लिलीपोट, तोंड बंद ठेवायचा, आवाज खाली करून बोलायचा, माझ्याशी लायकीत राहायचं स्वतःच्या. गणित तोंड बंद ठेव. गुड. असंच स्वतःचं तोंड बंद करून राहायचं इथे. स्टुपिड सर्वंट्स. नाही ठेवणार तोंड बंद. आम्ही बोलणार, जोरात बोलणार आणि खरं ते बोलणार. तुम्हीच उपटलंय ते रोपट. मला माहित आहे. का का केलं असं. काय बिघडवलं काय होतं त्या रोपट्यानं तुमचं. तुम्ही लय वाईट आहे, लय वाईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आधी प्रवासातही नाही बोललास रे माझ्या बरोबर. नाही म्हणजे साहजिक आहे. ऐक 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 आधी, आज मी जे काही वागले त्यामुळे मला मान्य आहे आपल्या कुटुंबाची बदनामी होणार आहे. आय एम सॉरी. मला शेखरना सॉरी म्हणायचं आहे. मला त्यांना आधी नको ना बाबूस असं बोल ना माझ्याशी. कोणीच बोलत नाहीये. माझीच माणसं माझ्या बरोबर असं वागतायत, त्याचा त्रास झाला मला. धक्का बसला आणि म्हणून मी नदी आधी. सॉरी. बाकी सगळे जाऊ देत पण तू असं वागू नकोस माझ्या बरोबर. मला खरंच खूप त्रास होतो. काय झालंय माझ्या हातून. काय चूक केली मी. आधी नाही सांगायचं. नाही नको सांगूस, नको सांगूस. मला खात्री आहे की माझा आधी आज ना उद्या मला सगळं सांगेल. माझ्या आधीला माझ्यापासून काही लपवून नाही ठेवणार. आधी इथं चल. काय झालंय होय सगळं. का सोडा केला तुम्ही. काय घडतंय सगळं. कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा नाही, काहीच कळत नाही. तरी नशीब नेत्र पोलीस कंप्लेंट झाली नाही. तसं काही झालं असतं तर बाहेर सगळीकडे न्यूज पसरली असती, बदनामी झाली असती. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपण काहीच करू शकत नाही. जर आपण काही केलं तर आपल्यालाच पोलिसांना उत्तर देत बसावं लागतील.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अंधारात जेवढं जमेल तेवढं जंगल पालथं घातलं, पण ती अस्थि कट्यार कुठेच सापडली नाही. याचा अर्थ अस्थि कट्यार विरोचकाकडे असेल. सगळाच गोंधळ झालाय. एक तर ती अस्थि कट्यार सापडत नाहीये, त्यातून मला तिकडे असताना पोलीस स्टेशन मधनं फोन येत होते. कमिशनरचा सुद्धा फोन आला होता, मिस कॉल होता. कदाचित मागच्या वेळेला चिंचवडच्या साईडवरती काही गुंडांनी धुमाकूळ घातला होता, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी कमिशनरला फोन केला होता. तेच कारण असेल. मी फोन करून बघतो. नाही बाबा, पोलिसांचा फोन त्यासाठी नव्हता. मग विरोचक इथून निघून गेल्यानंतर तुम्ही दोघे वावशीला गेलात. तेव्हा मला पोलिसांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की त्या बाईने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय? हो. विरोचक काहीतरी खूप मोठे खेळ खेळतोय. ही सगळी नाटकं आहेत तिची. बाबा, पण खरंच उडी मारली होती तिने नदीत. तिथल्या लोकल लोकांनी वाचवलंय तिला, आणि तिची कंडिशन आम्ही स्वतः पाहिली हॉस्पिटलमध्ये. ती आता जे काही वागते, जे काही बोलते, त्यावरून तर सगळं खरं वाटू शकतं. ह्या सगळ्याच्या मुळाशी जायला हवं, आणि सगळ्यात आधी ती अस्थि कट्यार मिळवायला हवी. ती अस्थि कट्यार आपल्याकडे नसेल तर आपल्याला संधी मिळून सुद्धा आपण विरोचकाचा वध नाही करू शकणार. सगळी गुंतागुंत वाढतच चालली आहे. काय कर. आणि ह्या सगळ्यात मला एक संकेत आला होता. काय होतं संकेत? काल असेल असं संकेत. काय अर्थ आहे या संकेताचा? वरवर असं वाटतंय की जे काही घडतंय त्याच्याशी या संकेताचा काहीच संबंध नाहीये. पण तसं नसेल. काहीतरी संबंध असणार. सापडेल, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, आता रोज इथे फुलं वाहत जावा. तुमची सेवा नक्की देवापर्यंत पोचेल. तुम्हाला काय मागायचं ते मागा, तो कायम तथास्तु म्हणेल. फक्त माझ्या पोरांका सुखी ठेव. घरातला वितुष्ट लवकर संपू दे, एवढाच काय तर मागणा माझा. खरं आहे तुमचं. उमा, हे दिवस पण सरतील. पाया पण.
थँक्यू ना मावशी, तुम्ही दोघं ना बेस्ट आहात. तुम्ही सगळ्यांसाठी एवढं करता. आय एम शुअर देव कधीच तुम्हाला सगळ्यांपासून लांब नाही करणार. अगदी बरोबर आहे ओवी. तुम्ही दोघं ना सगळ्यांचा आधार आहात. कुणाजवळ आहात कुणाजवळ नाही, आपण तुम्हाला ना सगळ्यांची काळजी आहे. आणि हे देव सुद्धा बघतोय. हा, बाळा आता आमचं कौतुक पुरे. उमा चहा करा. होय होय करताय ना. ओवी दिशी बाळा, साहिलजी आणि मेघना ते व्यवस्थित पोचले ना? हो दादा, अगदी सुखरूप पोहोचले. चांगला झाला. खरं तर निशी या सगळ्या गडबडीमध्ये ना त्यांच्याशी नीट बोलता आलं नाही, त्यांना काय सांगता आलं नाही. पण बाकी सगळं ठीक आहे ना? हो, पण दादा मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय गो निशी, सगळा ठीक आहे ना? हो हो आई, सगळं ठीक आहे. पण नीरज सर म्हणत होते की पुण्यात बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे, त्यात ते मला भाग घ्यायला सांगतात. म्हणूनच मी तुम्हा दोघांची परवानगी घ्यायला इथे आले होते. दादा मी सरांना खूप सांगायचा प्रयत्न केला की आता मला हे सगळं नाही जमणार, पण ते अगदी हट्टालाच पेटले. मी काय करू मला खरंच कळत नाहीये. दादा मला तर तुम्हीच सांगा मी काय करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी सावकाश. हो मावशी. उमा, हा मी बाजारात जाऊन येते. बरं, लवकर या. हो. नमस्कार. हो, नमस्कार विजयराव. डॅड, विजयराव अचानक कसं काय येणं केलं? थोडं काम होतं घराचं. या ना विजयराव. उमा, डॅड कशी जवळ आय एम गुड. विजयराव बसा. पाणी. विजयराव कसं काय येणं केलं अचानक? हो, ऍक्च्युली घर खूप दिवस बंद होतं ना, आणि आता पाऊसही पडणार आहे म्हणून म्हटलं जरा डागडुजी करून घेतली. आणि शेती पण करायला घेतली आहे, तर त्याचं व्यवहाराचं बोलणं बाकी होतं, ते झालं. बर, आता जाईन म्हणतोय. ह्यावेळेस ओवीला सुद्धा घेऊन जाईन म्हणतोय. ओवी चल तयार हो. ताई, आपल्या घरात वैरी जरी इलो ना तरी त्याचा पाहुणचार करण्याची रीत या खोत घराण्याची, आणि ही रीत आईनेच घालून दिलेली होती ना, आणि आज तू ती सुद्धा मोडीत काढलंस. विजयरावांच्या हातातून चहा खेचून स्वतः प्यायलंस, तर आपण त्यांच्या समोर तुका काही लाज? ह्या बघ बंधू, समोरच्या समजात अशा भाषेत त्यांका त्याची जागा दाखवून द्यायची ही माझी रीत आ. समजलास? तुझी काय आणि कसली रीत गो? हा, डोकं ठिकाण आला तुझा? ह्या बघ बंधू, जास्त बोलू नको. विजयच इलो असणार. ताई ताई ना या ताई. या विजय का ना आता बघतोयच मी. सांगितलं ना तुमका. मॅडम
हो मॅडम आधी ऐकून तर घ्या माझं. हो कोण आहात तुम्ही? हो मी मॅडम चारुशीला पालव इथेच राहतात ना? हा थांबा. मी चारुशीला पालव. तुम्ही कोण? मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन आलोय. अगो काय आहे हा? आणि हा सगळं तू मागवलंस? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. संपदा संपदा आशू संपदा कुठे? भाऊ तिथे आली का? संपदा? या चंदनने संपदाला किडनॅप केलं की काय? संपदा, हे संपदा. बोल एकदम भारी परफॉर्मन्स झाला की नाही? थँक्यू सो मच. आय नो मी किती भारी परफॉर्म करते आणि मला हेही माहिती की आजच्या ब्लॉग मध्ये मला सगळ्यात जास्त व्ह्यूज याच परफॉर्मन्सला मिळणार आहे. हो की नाही? ये एकदम भारी. नाही कसं काय म्हणतो? एवढा भारी आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स आज इथे कोणीच करू शकत नाही. एवढी भारी डान्सर हे मलाही माहितच नव्हतं. चांगला केला पण आम्हाला कौतुक करू दे ना. हा मग लवकर कर ना. मी खूप एक्साइटेड आहे. मी करतो. हा बरं केलं. चला आपण पुढच्या परफॉर्मन्स कडे वळूया. हे थांब आता तरी मला बोलू दे. माझा मेकअप ऑन पॉइंट आहे ना? बरं आहे. मी काहीच बोललो नाही, तू बोल. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डान्स करायला मिळालं असतं तर किती भारी वाटलं असतं ना यार. पण शिवा बाहेर बसली नसताना कसा करणार डान्स? हॅलो, हा शिवा बोल. हॅलो डिप्पर, ऐक ना. तू कुठेस यार? कधीपासून शोधतोय तुला. इथे बघ, हात दिसतो का माझा? कुठे? इकडे या साईडला बघ, हात दिसतोय का माझा? कुठे आहेस? हा दिसली. येऊ का आम्ही तिकडे? नाही गप्पोस. कुठे येणार तू? ऐक ना, मी काय बोलते ऐक ना.
अरे आपल्याकडनं फक्त आजी नाचली, तुम्ही पण जा नाचा. असं काय करता? अरे यार शिवा नको यार. अरे इथे काय आपल्या भाई आपल्या बहिणीचं लग्न आहे. हा जरा मुलाकडच्यांसमोर लाज राखा. जा नाचा पटकन. हा पण ते इथे ठीक आहे चल यार, म्हणजे तू बोलतेस म्हणून मी बोलतो आता सगळ्यांना. करतो आम्ही काहीतरी. चल हा बाई जा लवकर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. भारी नाचा एकदम. मला बघायचंय, मी बघते इथून ना. आता बघ तू शिवा बघ. हे भाई ऐका, शिवाचा फोन आला होता. काय बोलली? घरी जा. मस्करी करते. अरे बाबा नीट बोल ना. अरे ती मला बोलली की जरा इज्जत राखा, एखादा डान्स करा तुम्ही. पण मी बोललेलो हे पण खरं झालं. अजून काहीतरी मागायला होतं रे. पण आपण काय नाचणार? आपली नेहमीची स्टाईल करू ना. आपली नेहमीची स्टाईल केली ना, हे सगळे लोक पळून जातील. हे काय बोल, जे जमेल तेवढं करू. शिवाने आपल्याला शब्द दिलाय भाई. चला ठीक आहे, मी मांजाला जाऊन सांगतो. त्यापेक्षा आपण सगळेच जाऊन मांजाला सांगू. आणि आता या सुपर एनर्जेटिक परफॉर्मन्स नंतर वळूयात एका स्पेशल परफॉर्मन्स कडे, ज्याच्यासाठी आज आपण इथे नाही नाही काय आहे, मला एक स्पेशल रिक्वेस्ट आली बॅकस्टेजला. ते सांग. आशूचे काही खास मित्र आलेत, ते आपल्यासाठी डान्स करणार आहेत. आशू आशू अरे इथे डान्स करणार आहेत, मागे नको बघू. तर आपण स्वागत करूया आशूच्या काही खास मित्रांचं. जोरदार टाळ्या. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो अधिपती ऐका तर. अहो, तुम्ही असं तुटक का वागताय माझ्याशी? एवढं ना मला कोणीच टाळलं नाही आतापर्यंत. तुम्ही आधी पण असं केलं होतं तेव्हा मीच बोलले होते, आता पण मीच बोलतेय. नाही मी काय टाळाय नाही, मी बोलालो की तुमच्या संग. बोलताय हे असं लांब राहून. तुम्ही ना जेवढ्याच तेवढं बोलताय अधिपती. तुम्हाला आठवत नाहीये का मी गाणं शिकवायचे तेव्हा तुम्ही किती मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायचात, मजा मस्ती करायचात, अगदी हसत खेळत आपला क्लास असायचा. आता तुमचे सूरच बदलले. सूर काय माझे बदलले नाहीत, तुम्हीच का नाही मला जरा बदलल्याने वाटायलाय मॅडम. मी कुठे बदलले? आधी आपली जशी मैत्री होती तेव्हा पण मी अशीच होते. तुम्हीच बदललाय. हे बघा आता तुम्ही ठरवलंय ना गाण्याचा क्लास परत सुरू करायचा, मग त्यासाठी आपल्याला पूर्वीसारखी मैत्री करायला लागणार आहे. काय बघा मैत्री फित्रीचा काही विषयच नाही आहे मध्ये. तुम्ही आमच्या गाण्याच्या मॅडम आहे तेवढंच. आणि गाण्याचं बी आता आम्हाला जमल का नाही काय माहित नाही. काम लय वाढले, लय व्याप आहे. असं कसं? नाही गाणं तर तुम्हाला शिकायलाच लागणार आहे. ठरलंय ना आपलं. हात द्या. तुमचा हात द्या. म्हणजे कशाला उतरणार कसं मी? तेच म्हणाले तुम्ही खाली उतरू नका. हे बघा आपला गाण्यापुरताच संबंध होता, असं कुठे बी मला बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका. हो बिनकामाचं कसं? मी तुमची विचारपूस नको का करायला? एवढं लागलंय तुमच्या पायाला. अहो ती तुम्ही फोनवर बी करू शकला असता, इथे याची गरज नव्हती. वा वा असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमच्या पायाला लागलंय, तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटायला नको? हे बघा तुम्हाला मी सांगितलं का नाही, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका, एवढंच आपलं नातं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. बाकी फ्रेंडशिप बिडशिप असं काय आपल्यामध्ये होऊ शकत नाही. का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरीणबाई. हो पण मी तुमची बायको झाली, मैत्रीण.
ते काय म्हणतात ते फ्रेंड गाईड फिलॉसॉफर सगळं काय मास्तरीन बाईज आहेत आमच्यासाठी. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना माझ्याशी बोलू नका, माझ्यापासून लांब राहा. नाही नाही, त्यांनी असलं काही सांगितलेलं नाही. त्या असलं काही सांगत नसतात. हे मी सांगतोय तुम्हासनी. आणि आता हे बी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कामाला जावा, मी माझ्या कामाला जा. अहो थांबा ना, 2 मिनिटं तरी बोला. हो अहो, तुम्ही माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलता का नाही, ते काम झालंय. आता तुम्ही जावा. अहो पण तुम्ही बघा ना, ही जागा किती सुंदर आहे, हा निसर्ग. मी म्हणते आपण इथे जर गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल. आता आमच्याकडे खरंच वेळ नाहीये. आणि जेव्हा मला खरंच वाटेल का नाही गाणं शिकावं, असं मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन. खरंच फोन करेन. पण आता ह्यो पाठलाग थांबव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी शिक्षिका आहे ना, त्यामुळे मी असं समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर आपल्याला संसार करायचा आहे, आयुष्य काढायचंय. पण माझ्याही नकळत तुम्ही मला माझ्यातला अडाणीपणा दाखवून दिलात. सगळ्याच गोष्टी शिक्षणाने शिकता येतात किंवा कळतात हा माझा गैरसमज आहे हे मला दाखवून दिलं. आणि एके दिवशी तुम्ही शिकण्याचीच तयारी दाखवलीत. का तर माझी इच्छा होती म्हणून. मग माझं उरलं सुरलं अवसान पण गळून पडलं. तुमचं तुमच्या आई साहेबांवर प्रेम आहे बरोबर, आणि त्या प्रेमाविषयी माझ्या मनात आदर पण आहे. पण जेव्हा तेच प्रेम तुमच्या माझ्यावरच्या प्रेमाच्या आड येऊ लागलं तेव्हा तुमची अचानक तारेवरची कसरत सुरू झाली. आणि तरीही कसं काय माहित तुम्ही अजिबात तोल नाही जाऊ दिला. तुम्ही आईसाहेबांना शब्द दिला होता म्हणून मला हाताला धरून घराबाहेर काढलात. पण माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही ओंकारला आणि शिवानीला सांगून त्यांच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था केली. तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवून होतात, माझी काळजी घेत होतात, मला कुठलीही अडचण येऊ नये याच्याकडे लक्ष देत होतात, आणि तेही माझ्या नकळत. आणि आजवर एका शब्दाने तुम्ही माझ्याशी हे बोलला नाही, कारण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं. पण हळूहळू तुम्हीच दाखवून दिला माझ्यातला अडाणीपणा मला. नाही, मला माहित आहे आपण नवरा बायको आहे. 7 जन्माच्या अनाबाखा घेतल्यात आपण लगीन करताना. पण परत परत का सांगायला मला कळना. हो, हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला अधिपती. मग मी इतकं बोलतेय ते तुम्हाला का नाही कळत आहे? का पण तुम्ही असं एकदम चिडायला का लागलाय? अहो चिडू नको, तर मी काय करू अधिपती? मी तुम्हाला इतक्या वेळा सांगायचा प्रयत्न करते, तुमच्या लक्षात येत नाहीये का? काय लक्षात येत नाही? ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. आमचा जीव आलाय हो अधिपती, तुमच्यावर का कळना झालंय तुम्हाला? तुम्हाला ते बघितलं का नाही की काळजात तशी धडधड 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 निस्तायशय हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. अधिपतीशिवाय मास्तरीन बाई जगू शकत नाही, आणि तसं तिला जगायचं बी नाही. अधिपती, I love you, I love you, I love you, I love you, I love you. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.